घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. बघा मध्ये भरपूर फोन आले दोघा तिघाचे की मॅडम असा एक उपाय सांगा की अर्धं डोकं दुखतंय. अर्ध्या डोक्याने इतकं रडकुंडी आणलंय आणि डोक्यानं रातभर झोप येत नाही. ह्याच्यावर उपाय सांगा म्हणून 2-4 फोन आले त्यांनी मला व्हिडिओ बनवून टाकतो. ते उपाय काय करायचा मित्रांनो आणि डोकं कसं दुखतंय हे समजावून घ्या. इकडं सूर्य निघाला जसं 12-1 वाजूस्तर डोकं दुखतं आणि जसं 12-1 पासून डोकं जसं सूर्य खाली उतरेल तसं डोकं दुखायचं कमी होतं. ह्याला म्हणतात अर्ध डोक्याचा परिणाम. हे सूर्याच्यावर चलतं. मग ह्याच्यात काय करायचं तुम्हाला उपाय साधा आणि सोपा आहे मित्रांनो. तर काय करायचं असं जर अर्ध डोकं दुखत असलं तर एखादं माप करा तुम्ही. 10 ग्राम गूळ घ्यायचा खिसून. 10 ग्राम गुळून आपला जसं आपण खिसतो तसं 10 ग्राम गूळ, 10 ग्राम बारक्या झाकणानं लहान लेकराचे झाकणं असते बघा औषधे प्यायचे त्याच्यावर 10 ग्राम 5 ग्राम दिलेलं असतं. ते 10 ग्राम तूप घ्यायचं तुम्हाला मित्रांनो. या झाकणातून दोन्ही मापून घ्यायचं 10-10 ग्राम. ती चांगलं एकत्र करायचं बोटानं आणि एकत्र करून तुम्हाला काय करायचं दिवस निघायच्या अगोदर ही तुम्हाला खायचं आहे मित्रांनो. असं कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे. असं का जर तुम्ही केलं तर काही दिवसातच तुमचं डोकंदुखी निघून जाणार आहे मित्रांनो. साधं आणि सोपं औषध आहे. गूळ तर मग असतोच आणि गाईचं तूप घ्या शक्यता. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि जेवढे अर्धे डोके जे आहेत अगं असो का नसो तुम्हाला हे ज्ञान ऐकून जरी ठेवलं तर कधी ना कधी आपल्या जवळच्या आसपासच्या लोकांना कामाला येत असतं मित्रांनो. म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ इकून एखादा शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू आणि वैद्याच्या सल्ल्यानं औषध घ्या. राम राम, नमस्कार.